वळूया पुढील बातमीकडे। अयोध्येतील राम मंदिरातील देणगी चोरल्या प्रकरणी पोलीस तपासात महत्त्वाची माहिती समोर आली आहे। काय माहिती आहे पाहूयात। तर अयोध्येतील राम मंदिरातील देणगी चोरल्या प्रकरणी पोलीस तपासात महत्त्वाची माहिती समोर आली आहे। 7 कोटीतली सर्वाधिक रक्कम ही कुंभमेळा दरम्यान चोरली असं तपासामध्ये समोर आलंय। अटक केलेल्या 8ही आरोपींनी चोरीचा कट रचला होता आणि ते एकमेकांच्या संपर्कात होते। कोण किती चोरी करतंय किंवा चोरीमध्ये कशी मदत करतंय हे 8ही जणांना माहिती होतं असा पोलिसांचा दावा आहे। लवकुश मिश्रा आणि अनुकल्प मिश्रा या 2 साडूंनी सर्वाधिक रक्कम चोरली आहे असंही समोर आलंय। राम मंदिरामध्ये भक्तांनी दिलेल्या देणग्यांपैकी 7 ते 7.5 कोटी चोरीला गेलेत असा आरोप होतोय। या प्रकरणी नैतिक जबाबदारी स्वीकारत राम मंदिराचे विश्वस्त मंडळाचे सरचिटणीस चंपत राय यांनी काही दिवसांपूर्वीच राजीनामा दिला होता। तो अद्याप स्वीकारण्यात आलेला नाही। पुढील काही दिवसांमध्ये विश्वस्तांची बैठक होणार आहे, त्यामध्ये राजीनाम्यावर निर्णय घेतला जाईल। तर पोलीस तपासामध्ये आतापर्यंत काय नेमकं समोर आलेलं आहे, काय माहिती कळली आहे ते पाहूयात। कुंभमेळा सुरू असताना देणग्यांमध्ये मोठी वाढ झाली होती। याचा गैरफायदा घेऊन आरोपींनी कोट्यावधी रुपये चोरण्याचा कट रचला असं पोलीस तपासामध्ये समोर आलंय। लवकुश मिश्रा आणि अनुकल्प मिश्रा या आरोपींकडे आतापर्यंत 6 मालमत्ता सापडल्या। या मालमत्ता कशा विकत घेतल्या याबद्दल दोन्ही आरोपींवर प्रश्नांची सरबत्ती झाली। त्यांना अनेक याबाबत प्रश्न विचारले गेले। पोलिसांनी हे प्रश्न विचारले। सर्व 8 आरोपींची SIT कडून मंगळवारी 8 तास कसून चौकशी झाली आणि या चौकशीत त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली गेली। मंदिरातील रोखीची मोजणी स्टेट बँकेच्या देखरेखीखाली, त्यासाठी खाजगी कंपनीची सेवा घेतली जाते। स्टेट बँकेच्या काही कर्मचाऱ्यांचा सुद्धा हात असल्याचा संशय आहे आणि त्या प्रकरणी सुद्धा आता पोलिसांचा तपास हा सुरू झालाय। पुढील तपासामध्ये ED आणि आयकर विभागाची देखील मदत ही घेतली जाईल।